या स्फोटामुळे आजूबाजूच्या इतरही कंपन्यांचं नुकसान झालेलं आहे। या नुकसान झालेल्या कंपनी मालकांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू तरळले। स्फोटामुळे इतर कंपन्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। एका गाड्यांचं शोरूमचं नुकसान झालेलं आहे। त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासमोर कंपनी मालकांना त्यांची व्यथा मांडली। रिएक्टरचा स्फोट झाला आणि इतर कंपन्यांचं यात मोठं नुकसान झालं। इतर कंपन्या तसंच गाड्यांचं शोरूम देखील यात जळून खाक झालेलं आहे। करून बाप कमाई नाही, आमची आप कमाई आहे। तिथे सगळेच आहे, याच्या भावाची पण कंपनी आहे, सगळी फुटली। आम्ही आत्ता घेतलेली 3 महिने झाले, कर्ज घेतलं 2 करोड रुपये। आता कसे हफ्ते भरणार आम्ही? W215, 216, 217, 218 चारी फुटल्यात। ती 218 हुंडे तर जळाली पूर्ण। माझी W217 आहे, त्याच्या मागेच जस्ट तिथे आमच्यावरती येऊन पडलं। तिथे त्यांचे बॉयलरचे पत्रे सगळे तिकडे येऊन पडले आणि त्याच्यामुळे आमच्या इकडे आग लागली आणि 218 हुंडे माझ्या बाजूलाच एकदम ती पूर्ण जळाली। किती कंपन्या आजूबाजूच्या जळाल्या? 215, 216, 217, 18 सगळ्या जळालेल्या। 214 सुद्धा जळाले। कोणी येऊन पाहणी केली का? अधिकाऱ्यांनी काय सांगाल? अधिकारी नंतर कोण नाही आले। आम्ही तिथे रोडवर शिंदे साहेबांसाठी थांबलेलो, पण ते दुसरीकडेच निघून गेले। त्यांना ह्या दाखवायला कोणी आलेच नाही। पंचनामा वगैरे काय केलाय का? कोण नाही आला अजूनपर्यंत। आता आम्ही इन्शुरन्स वाल्यांना सकाळी बोलवलंय। आतमध्ये किती जण होते? ते काहीच आम्हाला माहित नाहीये, काहीच माहित नाही। आम्ही करणार आता, कारण की आम्ही ह्यांच्यामुळे आमच्या कंपन्या फुटतात सगळ्या। आम्ही दरवाजे आपण जर बघितलं तर आता 2 करोड रुपयाचं कर्ज आहे आमचं। सर कधी घेतलेली आहे कंपनी? 6 महिने झाले। 3 ते 4 कंपन्या या नवीन तिकडे आहेत। सगळ्यांनी कर्ज घेतलेलं आहे। 4ही कंपन्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि आत्ताच आम्ही चौघांनी पण शिफ्ट केलेलं आहे। कुठल्या कंपन्यांची नावं काय? एक रेणुका एंटरप्राइजेस आहे आणि एक 216 ती मैत्रिणीची माझ्या, 217 माझी आणि 218 हुंडे आहे। सर